नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खूपच चमत्कारिक अशा फुलझाडाबद्दल नाही तर चमत्कारिक वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहोत. हो मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही जे रोप बघत आहात, हे रोप आहे, हे फुलझाड आहे सदाफुली या वनस्पतीचं. मित्रांनो, सदाफुली ही वनस्पती फक्त फुलांसाठीच महत्त्वाची नाही तर आयुर्वेदिकदृष्ट्या देखील ही वनस्पती खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, मराठी माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला रोज अशाच प्रकारे नवनवीन आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती आम्ही देत असतो. त्याच अनुषंगाने या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत सदाफुली या वनस्पतीची. मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये, आपल्या शेतामध्ये, आपल्या रोडाच्या किनारी आणि आपण जातो तिथे अशा कितीतरी वनस्पती असतात ज्या आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाच्या असतात. परंतु आपण ह्या वनस्पतींना फुलझाड म्हणून किंवा काडी कचरा म्हणून, गवत म्हणून, बेकामी म्हणून उपटून फेकून देतो. परंतु असे करू नका. कोणत्या वनस्पतीमध्ये किती आयुर्वेदिक गुण आहेत हे तुम्हाला माहिती नसतात. मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनल हेच काम करतं. तर चला आज जाणून घेऊया सदाफुलीबद्दल. मित्रांनो, बहुतेक घरामध्ये सदाफुलीचं रोप असतं. विशेषतः बागकामाची आवड असलेल्या लोकांच्या बागेमध्ये सदाफुलीचं रोप आणि फुले सहज आढळतात. प्रत्येक ऋतूत सदाफुली फूल उमलते. त्यामुळेच या फुलाला आपण सदाहरित किंवा सदाफुली या नावाने ओळखतो. सदाफुली आणि सदाफुलीची पाने देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. सदाफुलीच्या फुलांचा वापर आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठी देखील उत्तम आहे. सदाफुलीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्वचेची आणि केसांची निगा राखण्यासाठी सदाफुलीचा वापर करून तुम्ही त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्यापासून छुटकारा पाहू शकता किंवा कितीतरी समस्या तुम्ही पूर्ण मुळापासून संपवू शकता. चला तर जाणून घेऊया त्वचा आणि केसावर सदाफुलीचा वापर करण्याची पद्धत काय आहे आणि त्याचे काय फायदे आहेत. मित्रांनो, जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील, बारीक पुळ्या उठत असतील किंवा चेहऱ्यावर नेहमी मुरूम येत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही सदाफुलीचा पानांचा फेसपॅक बनवू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तर तुम्हाला आधी काही सदाफुलीचे पाने आणि फुले घ्यायची आहेत आणि मग त्यांची बारीक पेस्ट बनवायची आहे. त्यात थोडे समप्रमाणात गुलाबजल मिसळवायचे आहे आणि त्याची पेस्ट बनवून तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे. मित्रांनो, 10-15 मिनटं ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर राहू द्या आणि कोमट पाण्याने चेहरा धुवून काढा. असे तुम्ही दिवसातून 2दा करू शकता. हा प्रयोग जर तुम्ही महिनाभर केला, हप्त्यातून 3 दिवस हा प्रयोग करायचा, बघा तुमच्या चेहऱ्यावरच्या सगळ्या समस्या दूर होतील. तुमचा चेहरा असा तजेलदार बनेल. अशा प्रकारे जर तुम्ही सदाफुलीच्या पानांचा आणि फुलांचा वापर केला तर तुमची त्वचा ही गुळगुळीत आणि चमकदार बनते. सदाफुलीच्या फुलापासून बनवलेला जो पेस्ट आपण चेहऱ्याला लावतो त्यापासून आपल्या त्वचेला उन्हापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्याचे काम होते. याशिवाय बारीक जे रॅडिकल्स असतात किंवा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतात, काळी वर्तुळे पडतात, डाग, नखे, पुरळ दूर करण्यासाठी सदाफुलीचा हा जो उपयोग आहे खूप फायदेशीर आहे. एकदा करून पहा. केसांची काळजी घेण्यासाठी देखील सदाफुली हे एक अतिशय उत्तम औषधी आहे. मित्रांनो, आपले केस तुटत असतील किंवा आपले केस हे पांढरे होत असतील, आपल्या केसांमध्ये वारंवार गुंता, डॅन्ड्रफ होत असेल तर आपले केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी सदाफुलीचा वापर आपण करू शकतो. मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं शरीराचं संपूर्ण संतुलन हे बिघडलेलं आहे. आपली जेवणाची वेळ असो किंवा आपले झोपण्याची वेळ असो किंवा आपण कोणते अन्न खातो, या सर्व गोष्टींचा समतोल पूर्णपणे आपण बिघडून टाकलेला आहे आणि याचाच परिणाम म्हणून आपलं केसांचं आरोग्य देखील ढासळलेलं आहे. आपले केस हे खूप कमी वयात पांढरे होतात किंवा आपलं टक्कल देखील पडतं.
तर ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी सदाफुली हे एक उत्तम आणि रामबाण औषध आहे. याचा वापर तुम्ही कशाप्रकारे करायचा ते तुम्ही लक्षपूर्वक बघा. तुम्हाला काय करायचे आहेत, काही 5-7 किंवा 8-10 सदाफुलीची पानं घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये 5 ते 7 सदाफुलीची फुलं घ्यायची आहेत आणि मग तुम्हाला तेवढीच 8 ते 10 कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत आणि आता ही कडुलिंबाची पानं, सदाफुलीची पानं आणि सदाफुलीच्या फुलांच्या पाकळ्या यांना तुम्ही व्यवस्थित वाटून यांची पेस्ट बनवा. त्याच्यामध्ये तुम्ही 5 ते 10 थेंब खोबरेल तेल टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. आणि आता ही पेस्ट तुम्ही व्यवस्थित हळूवारपणे तुमच्या डोक्याला, तुमच्या केसांना लावा आणि अशा पद्धतीने लावा की ही जी पेस्ट आहे तुमच्या केसांच्या कवटीवरती जाईल आणि जवळजवळ अर्धा ते 1 तास हे तुमच्या डोक्याला, तुमच्या केसांना राहू द्या. त्याच्यानंतर हळूवारपणे कोमट पाण्याने तुमचं डोकं आणि तुमचे केस धुवून काढा. तुम्हाला हप्त्यातून 3 दिवस हा प्रकार करायचा आहे आणि 3 महिने कमीत कमी हे तुम्हाला करावं लागेल. आणि मग बघा तुमचे केस कसे काळेभोर आणि घनदाट होतात. मित्रांनो, आम्ही जो उपाय सांगत आहोत हा उपाय कमीत कमी 60 वर्ष वयातील व्यक्ती करू शकता आणि 60च्या उपरोक्त ज्यांचं वय असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय तेवढा फायदेशीर ठरणार नाही. कारण की ज्या व्यक्तींचं वय जास्त झालेलं असतं ते नॅचरल पद्धतीने त्यांचे केस गळत असतात. परंतु कमी वयात तुमचे केस गळत असतील, केस पांढरे होत असतील, तुमचे केस तुटत असतील, टक्कल पडलं असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय हमखास फायदेशीर आहे. अजून दुसरा प्रयोग देखील तुम्ही करू शकता. याच्यात तुम्हाला काय करायचे आहे तर याच्यात तुम्हाला खोबरेल तेल आणि एरंडेल तेल घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 4 थेंब लिंबाचा रस टाकायचा आहे आणि याच्यामध्ये आता सदाफुलीची 10 पाने तोडून त्याचा रस घालायचा आहे आणि आता हा बनवलेला रस तुम्हाला तुमच्या डोक्यावरती लावायचा आहे. तुम्हाला हप्त्यातून 3दा हे करायचं आहे. बघा तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे. सदाफुलीच्या फुलामध्ये विंडोलिन नावाचं एक तत्व आढळून येतं जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. या व्यतिरिक्त यामध्ये विनब्लास्टिन आणि विनक्रिस्टिन यासारखी तत्वे देखील आढळून येतात जे कॅन्सरच्या पेशी देखील नष्ट करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. एका नवीन संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की या झाडामध्ये अशी काही तत्व आढळून येतात जी कॅन्सरच्या पेशींना नष्ट करून आपल्याला कॅन्सरपासून देखील वाचवू शकतात. याशिवाय डायबिटीजवर देखील याची पानं आणि फुलं खूप महत्त्वाची आहेत. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास ह्या व्हिडिओला शेअर नक्की करा आणि लाईक करा. धन्यवाद.